तुम्हाला माहित आहे का, कोकणातील माणूस आणि देव यांच्यातील ऋणानुबंध अनुभवायचे असतील ना, तर इथल्या जत्रोत्सवांना एकदा नक्की भेट द्या. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात थंडीची चाहूल लागते. भात शेतीची कामे पूर्ण झालेली असतात. आलेले भात विकून बळीराजाच्या हातात पैसे आलेले असतात. एकंदरीतच सर्वच जण सुगीचा काळ अनुभवत असतात. त्याच वेळी प्रबोधिनी एकादशी पासून म्हणजेच बार्शी पासून विविध मंदिरातील वार्षिक जत्रोत्सवांना सुरुवात होते. अशीच ही एक जत्रा म्हणजे माझ्या गावची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील कुडाळेश्वराची जत्रा. अगदी सकाळपासूनच देवळामध्ये धार्मिक कार्यांना सुरुवात होते. मंदिरात काही दिवस आधीपासूनच मंदिर सजवायला सुरुवात करतात. रंगरंगोटी केली जाते. जत्रेच्या दिवशी मंदिरावर आकर्षक सजावट करण्यात येते. जत्रे दिवशी देवाची पालखी मंदिराभोवती फिरवतात. त्यानंतर कोकणकरांचा आवडता विषय म्हणजे दशावतारी नाटक असते. नंतर बांधलेले दह्याचे मडके नाटक संपल्यानंतर फोडतात आणि काला केला जातो, म्हणजेच दही काला ज्याला म्हणतात. सोशल मीडियाच्या काळात जिथे माणसे एकमेकांना भेटणेच मुश्किल झाले आहे, त्या अनुषंगाने हे वार्षिक जत्रोत्सव म्हणजे माणसांनी एकत्र येण्याचा सोहळाच म्हटले पाहिजे, नाही का? तुमच्या गावामध्ये असते का जत्रा? असेल तर मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि कोकणातील अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी मला फॉलो करायला अजिबात विसरू नका.